तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण लाईव्ह ट्रेड करणार आहे. जे पण आपला प्रॉफिट असेल, लॉस असेल, आपण ते शेअर करणार आहे. आणि आज काय झालं होतं का Instagramवर जशी मी रील टाकली आहे आणि 1 महिना आपल्याला Instagramला मार्चपासून आपण व्हिडिओज टाकतो. त्यात काय होतं, खूप लोकांना काही गोष्टी समजत नव्हत्या. तर मला खूप कमेंट्स आले का सर लाईव्ह ट्रेड करा, असं ह्या गोष्टी समजत नाही. कारण स्ट्रॅटेजीमध्ये पण काहीतरी डाऊट्स होते. तर मी काय करणार, या पूर्ण महिन्यात आहे ना, मी Instagramवर काय होतं, तर मी फक्त ते पोझिशन प्लस आणि मायनस टाकत होतो, ग्रीन आणि रेड. त्याच्यामुळे लोकांना फक्त ते बघून समजत नव्हतं का मी ट्रेड कसा करतो. तर मी ट्रेड कसा करतो, माझे इमोशन्स कसे असतात, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. जे पण असेल प्रॉफिट लॉस मी तुम्हाला तसा शेअर करणार आहे. आणि तुम्ही काय करा, तुम्हाला जर आवडला तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्ही पहिला व्हिडिओज बघा तुम्हाला कसे वाटतात. आणि काही पण तुम्हाला या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही कॉमेंट करा. व्हिडिओजमध्ये काय प्रॉब्लेम असेल, व्हिडिओमध्ये काय आवाजाचा प्रॉब्लेम, कारण मी पण हे शिकतोय. त्याच्यामुळे मला लगेच एवढा मी स्ट्रॉंगली आणि मास्टर नाही या गोष्टी, त्याच्यामुळे मला जमणार नाही लगेच. पण काही पण प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका. आणि तुम्ही आजचा ट्रेड बघा, कसा मी ट्रेड केला आणि कसे माझे इमोशन्स कंट्रोल आणि ट्रेड मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, हे सर्व तुम्हाला मी 1 महिन्यात दाखवणार आहे. तुम्हाला पूर्णपणे जे मला माहीत आहे, जे मी एक्सपिरियन्स केला या एवढ्या वर्षात, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला यातून खूप मदत होणार आहे. तुम्ही ट्रेड एन्जॉय करा. तर मी आता ट्रेड घेतलेला आहे, आता तुम्हाला दाखवतो. हा आपला ट्रेड आहे. आता आपला स्टॉप लॉस बघा, किती छोटा स्टॉप लॉस आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला फक्त मार्केटमध्ये होल्ड करायचं. आता प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे लोकांचा, लोक होल्ड करत नाही. म्हणून मी काय केलं आता, म्हणून मी या या महिन्यात मी ट्रेडिंग करून दाखवणार आहे ना. मी पूर्णपणे तुम्हाला पूर्णपणे मी माझा जसे माझे इमोशन्स असतात तसं. आता बघा माझा ट्रेड चालू आहे, पण मला काय होणार आहे, जास्त तिथून स्टॉप लॉस हिट होईल. 1500 दिसला जाईल, स्टॉप लॉस हिट होईल. नाही, असं नसतं. मार्केटला तुम्हाला टाईम द्यायला लागतं. मार्केटला कारण काय आहे, जेव्हा पण आपला विनिंग ट्रेड आहे ना, तेव्हा तुम्हाला होल्ड करायला लागेल. ठीक आहे, इथं 1100-1200 प्रॉफिट बघूच नका, कारण तुम्हाला आता शिकायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट बघायची गरजच नाही आहे. मी काय करणार आता, माझा बघा हा माझा टार्गेट असणार आहे. तुम्हाला दाखवतो. तर मी हे 15 मिनिटात पण तुम्हाला जर आणलं, एंट्रीला मी केला. आता मी करणार 15 एंट्रीला मी 1 मिनिटात एंट्री घेतली, कारण मला स्टॉप लॉस हे पाहिजे होतं. इथं काय होऊ शकतं माहिती आहे? इथं एक गोष्ट होऊ शकते. एक गोष्ट काय होऊ शकते? तर मार्केट इथून रिव्हर्सल जाऊन माझा स्टॉप लॉस हिट होणार, राइट? आपला काय आहे? आपला सिंपल आहे. हे बघा, ही आपली सिंपल, हा आपला ट्रेड आहे. हा आपला टार्गेट आहे. आपल्याला काय येतं, इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. लोकांना वाटेल इथपर्यंत एवढा मार्केट कसं येणार? नाही, मार्केट येऊ शकतो ना. आता 202चं हे आहे. कारण हा आपला आहे ना, हा हा तो स्ट्रॅटेजी नंबर 1चा रिव्हर्सल आहे. त्याच्यामुळं तुम्हाला इथून वेटच करायचं. आता काय होईल माहिती आहे, मार्केट जास्त जास्त काय होईल माहिती आहे, इथं होल्ड केलंय, खालच्या साईडला होल्ड केलंय. इथून मार्केट असं वरती जाईल आणि तुम्हाला स्टॉप लॉस हिट होईल, परत येईल. आपल्याला आता काय करायचं आहे, पहिला स्टॉप लॉस हिट होऊन द्यायचा आहे. पहिला स्टॉप लॉस हिट होऊन द्यायचा आहे, कारण आपल्याला स्वतःला वाटायला पाहिजे की आपलं मार्केट आपल्या फेवरवर. तर दुसरी एंट्री आपल्या असणार आहे. दुसरी एंट्रीला आपण काय करणार आहे, दुसरी एंट्रीला आपण परत रिएंटर करणार आहे. आणि काय होणार आहे, दुसऱ्या एंट्रीला आता मी ट्रेल नाही केला, कारण आता मी या महिन्यात एक नवीन रूल आणलाय, तो मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आताचा रूल असा असणार आहे, पहिला आपण काय करायचो, 1500 आला तर लगेच आपण स्टॉप लॉस ट्रेड करायचो. नाही, आता आपण काय करणार आहे, आपण पहिल्या वेळ मार्केटला आपल्याला स्टॉप लॉस हिट होऊन द्यायचा आहे. 750 आपल्याला स्टॉप लॉस हिट झाला तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परत एंट्री जेव्हा होईल त्यावेळी आपल्याला स्टॉप लॉस ट्रेड करून चालायचा आहे. तर हा आपला आताचा हे असेल. हे बघा मार्केट किती, तर तुम्हाला वाटतं का मार्केट इथून लगेच घेऊन, आता बघा 200, 200, 2022, आता तुम्ही फक्त माझे इमोशन्स बघा. काय होतं लोकांना, प्रॉब्लेम काय होतो, अरे पैसे बनत नाही, कसे पैसे बनत नाही, 2500, 2600, आता हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय. वेट करा ना, काय फरक पडतोय? जास्तीत जास्त काय होणार आहे, 2500 लॉस होऊन तुम्ही शिकाल तरी जास्तीत जास्त काय होणार आहे? अरे 2दा स्टॉप लॉस हिट होईल, 10 दिवस स्टॉप लॉस. एक दिवस जेव्हा तुम्हाला 100 पॉईंट भेटेल ना, एक दिवस जेव्हा तुम्हाला पण 100 पॉईंट भेटतील ना, तेव्हा तुम्हाला समजेल का मार्केट असा चालतो, कॉन्फिडन्स येईल. आता काय होणार आहे माहिती आहे? 2च गोष्ट होऊ शकतात. इथून मार्केट रिव्हर्सल जाईल आणि मला स्टॉप लॉस हिट होईल, आणि नंतर काय होईल, नंतर इथून मार्केट रिव्हर्सल येईल आणि आपल्याला टार्गेट देऊ शकतो. ह्याच गोष्टी होऊ शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला वेट करायचं आहे. आता बघा 2800. तर हे बघा, आपल्याला पूर्णपणे मी होल्ड करतोय. काय होणार आहे, इथून जास्त जास्त रिव्हर्सल मारेल आणि माझा ट्रेड, आज मी माझा टार्गेट घेणारच आहे, तो आहे 300 पॉईंटचा, हे मी ठरवलंय. आता मला नाही माहीत मला टार्गेट भेटेल का नाही भेटेल. आता मी काय करणार, आता मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवणार, आता मला प्रॉफिट लॉस द्यायचा नाही. तर आता बघा किती 2 मिनिटं बाकी आहेत कॅन्डल क्लोजिंगला. ठीक, आता फक्त ट्रेड बघा. ट्रेडमध्ये आपल्याला राहायचं आहे, फक्त होल्ड करायचं. विनिंग ट्रेड आहे, होल्ड करायचं आहे. काय फरक पडतंय? तर आपण आता बघूया.
तर मी आता होल्ड करेन ट्रेड, तर तुम्ही नक्की जॉइन करा मला. ओके. तर आता बघा, आता मार्केटने काय केलं, आला आपल्या रेंजला आला, तर आपल्याला काय करायचं आता 252 253 चालू आहे, राईट. तर आता मी मार्केटला स्टॉप लॉस नाही देणार आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो मी ट्रेड रिव्हर्सल कशाला घेतला. पहिली गोष्ट बघा, मार्केटने आज काय केलं, मार्केट आज हा 1 आवरचा चार्ट आहे. मार्केटने काय केलं, मार्केट एकाच रेंजमध्ये. आता दोन गोष्टी होऊ शकल्या असत्या. एक त्याने इकडे ब्रेक केला असता, नाहीतर इथून मार्केट वरती जाईल, राईट. हे तुम्हाला बेसिक तुम्हाला प्राइस ॲक्शन आहे. पण आपली स्ट्रॅटेजीज काय आहे? आपल्या स्ट्रॅटेजीजच्या अनुसार ट्रेड कसा होता, ट्रेड काय बोलवतं, आपल्या स्ट्रॅटेजीच्या अनुसार ट्रेड काय बोलवतं. तर तुम्ही मार्केटने बघा, मार्केटने इथं 60 क्रॉस केला, मार्केटने इथं 60 क्रॉस केला आणि इथं पण 60, इथं 40 क्रॉस केला आणि पीमध्ये 60 क्रॉस केला. म्हणजे आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 ॲक्च्युअली बसत होती. पण मी ट्रेड रिव्हर्सल कशाला केला, याचं कारण मी तुम्हाला दाखवतो. ट्रेड रिव्हर्सल याच्यासाठी केला मी, कारण आता बघा, मार्केटने गॅप डाऊन ओपन झाला आणि मार्केटने एवढी मोठी कॅन्डल, आता ही जर कॅन्डल 50 पॉईंटची जरी असती तरी मी ट्रेड स्ट्रॅटेजी नंबर 1. आता ही कॅन्डल बघा कितीची आहे. ही कॅन्डल हाय आहे टू ऑलमोस्ट 150च्या वरती 200 पॉईंटची कॅन्डल आहे. तर काय होतं माहिती आहे का, केव्हा पण एवढी मोठी कॅन्डल बनते ना, तेव्हा हाय चान्सेस असतात का मार्केट इथे थोडा वेळ वेट करेल आणि रिव्हर्सलच होईल. तर मी काय केलं, मी 1 मिनिटमध्ये गेलो आणि मी लगेच शॉर्ट करून ठेवला. असं हे नव्हतं का मार्केट आज इथून मला फरक नव्हता पडला. मार्केटने जर गेला तर मी काय केलं, मी पहिली रिस्क घेतली, मार्केट एकदा मला स्टॉप लॉस घेऊन दे, तर मला समजेल का मार्केट वरती जाणार. पण मार्केटने काय केलं, माझा स्टॉप लॉसच घेतला नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, मी त्याच्यामुळे मी नंतर मी विचारच नाही केला का मार्केटच्या खाली जाऊ शकतो. तर मी काय केलं, काय बोलायचा उद्देश हेच आहे, तर जेव्हा पण एवढी मोठी कॅन्डल बनते 200-150, ॲटलिस्ट ही पॉईंट 100च्या आतमध्ये पाहिजेतच आपण स्ट्रॅटेजी नंबर 1 घ्यायचा. हा पॉईंट एकदम लिहून घ्या, ज्यांनी पण स्ट्रॅटेजी बघितली असेल. आणि हा एक पॉईंट लिहून घ्या, की जेव्हा पण मार्केट मोठी कॅन्डल बनवतो, तेव्हा तुम्हाला ट्रेड रिव्हर्सल घ्यायचा आणि 50 पॉईंटचा टार्गेट घ्यायचा आहे. कारण केव्हा केव्हा काय होतं, इथून मार्केट रिव्हर्सल आला तर केव्हा केव्हा मार्केट, तर आपले इथं बघा, कारण आपली स्ट्रॅटेजी फॉर्म झाली. त्याच्यामुळे मी काय केलं, मी थोडा वेट केला आणि रिव्हर्सलला ट्रेड बघणार आणि इथं 100 पॉईंट मला भेटू शकले असते. पण मी निघालो कशाला, कारण मार्केट आता एक कॅन्डल रेड बनवणार आहे. रेड बनवेल तेव्हा मी पाहिजे तर बहुतेक बोलतात ना, बहुतेक दुसरी वेळ एंट्री घेईन. काय करायचं आहे, आता मी 50 पॉईंट माझे, आता बघा मार्केट, आता आपण रिव्हर्सल ट्रेड आपल्याला भेटला, चांगला भेटला, चांगल्या लेवलला भेटला, कारण आपण 1 मिनिटामध्ये शॉर्ट केला, राईट. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांनी काय केलं, पहिला माझे 50 पॉईंट बुक करून ठेवले. आता खूप लोकांनी मला सांगितलं होतं, सर एवढा प्रॉफिट दिसतो तर तुम्ही, तर मी आता काय केलं, सेफ साईडसाठी 50 पॉईंट बुक. आता मी काय करेन, जर मला परत चांगल्या जागेवर एंट्री भेटली तर मी परत एकदा एंट्री घेईन आणि मग मी 100 पॉईंटसाठी वेट करेन. तर हा माझा रूल हे आहे. पण आता सध्या आपण बघा, सध्या 3648चा आपल्याला प्रॉफिट झालेला आहे आणि इथून मार्केट बघा, मार्केट इथून हाय चान्सेस आहे की रिव्हर्सल होऊ शकतो आणि इथून हा ब्रेक पण करू शकतो. म्हणून मी काय केलं, सध्या माझे पॉईंट बुक करून ठेवले आणि आता बघा 45, आता आपला टार्गेट होता 202, राईट. आता बघू आपण 202 येतोय का, काय होतं. आपल्याला आता कायच नाही करायचं, आपल्याला आपला ट्रेड आपण आता झालेला आहे. आपल्याला फक्त वेट करायचं आहे, आपल्याला चांगल्या लेवलला भेटतं. आता बघा 39 झालं. हेच असतं, मार्केट तुम्हाला चान्स देणार, तुम्हाला फक्त वेट अँड वॉच करायचं आहे. इथून काय होऊ शकतं, इथून मार्केट तुम्हाला असं पण नाही का संधी देईल आणि हे करेल. बघा आता इथं 1 मिनिटाची पण कॅन्डल क्लोज होणार आहे. आता जर मार्केट इथून वरती आला तर मी काय करणार आहे, मी अजून एकदा एंट्री घेणार आहे. कारण मी या सीरीजमध्ये या एका महिन्यात त्यांना मी तुम्हाला दाखवणार आहे का मार्केटमध्ये आपण आता काय-काय चुक्या, काय-काय आपण कारण कसं आहे माहिती आहे, तुम्हाला नेहमी काही ना काही इश्यूज मार्केटमध्ये नेहमी-नेहमी काहीतरी नवीन करायला लागेल. नाहीतर तुम्ही एकाच गोष्टीवर नवीन म्हणजे स्ट्रॅटेजीमध्ये नेहमी काही ना काही चेंजेस करायला लागतील. कारण तेव्हाच तुम्हाला समजेल की मार्केट नेहमी एकासारखं चालत नाही. आज बघा, आता मी तुम्हाला एवढे दिवस स्ट्रॅटेजी चालू असताना पण ट्रेड रिव्हर्सल, तुम्ही अपोझिट ट्रेड कसं करू दाखवलं नाही. पण तुम्हाला मला सांगायला लागेल का केव्हा-केव्हा तुम्हाला मार्केट वेगळ्या पद्धतीने चालेल ते तुम्हाला जज करायला लागेल आणि तेच तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, या सीरीजमध्ये, का कुठल्या वेळी मार्केटला आपल्याला, कुठल्या टायमाला मार्केटला आपल्याला ट्रेड अपोझिट करायचा आहे स्ट्रॅटेजीनुसार. तर आपल्याला बघा,
आता तुम्हाला सिंपल लॉजिक आहे. एवढा मोठा जेव्हा मार्केट आता एवढी मोठी कॅन्डल बनवली, तर इथून मार्केट इथून निफ्टीमध्ये अजून किती मार्केट आहे? कारण एवढी मोठी न्यूज पण नाहीये काय. तर मार्केट इथून थोडा तरी रिव्हर्सल देणार आणि लोकांना फसवणार. आता इथं काय होणार आहे, इथं लोकांना मार्केट फसवेल, तर आपण त्याची वेट करणार आहे आणि आपण बघू. तर सध्या तर आपलं हेच आहे की आपण 3648चा प्रॉफिट केलेला आहे. तो पण बहुतेक मला वाटतंय टायमिंग पण मी तुम्हाला दाखवतो ऑर्डर्समध्ये. कारण ऑलमोस्ट 25 ला घेतला आणि 52 ला अर्ध्या तासात. अर्ध्या तासात आपल्याला एवढा प्रॉफिट झालाय. आता मी तुम्हाला दाखवतो. आता इथं काय होणार आहे? आता इथे एक रेड कॅन्डल बनली पाहिजे. रेड कॅन्डल बनेल. रेड कॅन्डल बनली तर आपल्याला काय करायचं? तर रेड कॅन्डलचा एक स्टॉप लॉस आपल्याला भेटू शकतो. तर आपण ती वेट करू. जर नाही भेटलं तर मी तुम्हाला नाही ट्रेड दाखवणार. पण आज सध्या मी तुम्हाला रिव्हर्सल कशाला केलं हे तुम्हाला दाखवलं. जेव्हा पण 150च्या वरतीची पॉईंट 100च्या वरती म्हणजे बोलतो ना 70-80 पॉईंटच्या वरती जर कॅन्डल बनते 50-100 पॉईंटच्या वरती, तर हाय चान्सेस आहे आपल्याला रिव्हर्सल ट्रेड करायचा आहे आणि तिथून लगेच 50 पॉईंट तुम्हाला इझिली भेटतील. पण जर तुम्हाला असेल, जर तुम्हाला आता जसं नॉलेज येईल तसं तुम्ही 100 पॉईंट पण थांबू शकता. पण मी 50 पॉईंट माझा आज विचार होता 100 पॉईंट थांबायचा. पण काय झालं मार्केटने इथं एक प्राइस ॲक्शन बनवणार आहे. कारण मार्केट केव्हा पण तुम्ही किती पण बोला तरी प्राइस ॲक्शन इज द प्राइस ॲक्शननेच मार्केट चालतो. आता बघा एवढा त्याला बायर आले. तिथून ज्या लोकांनी काल ट्रेड होल्ड केला असेल, त्यांना प्रॉफिट भेटला, तर हे त्यांची बाईंग आहे. म्हणून मी तुम्हाला बोललो 50 पॉईंटमध्ये निघालो. ॲक्चुअली माझा 100 पॉईंटचा होता, पण मला वाटलं इथं एक रेड कॅन्डल बनवेल या लेव्हलला. पण नाही, ठीक आहे, इट्स ओके. पण 100 पॉईंट जाणारच आहे मार्केट. पण शेवटी आपण 50 पॉईंटला सेफ झालो, कारण काय काय केव्हा होतं एवढा प्रॉफिट दिसून पण आपण खाली येतो. त्याच्यामुळे मी काय केलं, मी आता ट्रेड एक्झिट केला, राईट? बघा, तर इथून एक चांगला असा मोमेंटम येईल आणि तुम्हाला मी बोललो रेड कॅन्डल बनवणार आहे इकडे. म्हणून मी बघा ट्रेड मी असं नाही बोलत का एवढा बोलून मी 100 पॉईंट थांबणार होतो. बघा केव्हा तुम्हाला डिसिजन्स मार्केटमध्ये चेंज करायला लागतात. नुसतं तुम्हाला प्रत्येक गोष्ट कारण शेवटी प्राइस इज द किंग. शेवटी कॅन्डल्स चार्ट इज द किंग. जो चार्ट बोलेल तसं तुम्हाला वागायला लागेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, थोडा तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला मार्केट तुमच्या हिशोबात हे नाही करणार. तुम्हाला थोडा वेळ केव्हा ना केव्हा आता बघा, आता जर मार्केट इथून 302 आला तर मी परत एंट्री करणार आहे. 302 वगैरे आला तर. राइट? तर हे असतं. आता बघा मी रिव्हर्सलला आता खूप लोकांनी मला बोललं असेल, "सर तुम्ही असं-असं तुम्ही का निघाले?" तर हे गोष्ट आता तुम्हाला एक्सपिरियन्स तर देणार. आता प्राइस ॲक्शन बनेल. इथून परत आता रेड कॅन्डल आहे. आता रेड कॅन्डल बहुतेक या लेव्हलला पण टच करायला जाऊ शकते, नाहीतर इथूनच रिव्हर्सल होऊ शकते. तर हे आपण बघू. जर आपल्याला वाटलं का इथून ट्रेड भेटू शकतो, तर आपण फक्त 10 पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊ. म्हणजे आपल्याला 3000चा तरी आज प्रॉफिट होईल आणि तिकडून आपण हे करू. हे असतं. आता तुम्हाला ही सीरीज मी ह्याच्यात दाखवतो का मला तुम्हाला पूर्ण दाखवायचं आहे. कारण खूप लोकांना मी फक्त पोझिशन साइझिंग दाखवतो का प्लस मायनस दाखवतो. त्याच्यामुळे लोकांना समजत नव्हतं आणि स्ट्रॅटेजीमध्ये पण लोकं खूप कन्फ्यूज होतात की कसं करायचं. तर मी बघा तुम्हाला माझे इमोशन्स कसे असतात हे तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला असे व्हिडिओज पाहिजे असतील, पूर्ण सांगून तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, तुम्ही नक्की मला कॉमेंट करा. कारण YouTubeवर मी हे नाही बोलत तुम्हाला सबस्क्राईब करा, पण जर तुम्हाला आवडला तरच सबस्क्राईब करा. पण माझं आता इंटेन्शन हेच आहे का सर्व काही सांगायचं जे मला माहीत आहे, जे मी करतो, जे मी कसं बघतो, काय ॲड करतो. आज सरळ तुम्ही बघा, आज मार्केटने काय केलं? मार्केटने आपला ही बघा, आता तुम्हाला पहिले आपली स्ट्रॅटेजी पण दाखवतो मी एकदा. मार्केटने काय केलं? मार्केटने स्टार्टिंग झाली, मार्केट लगेच 40 क्रॉस केलं खाली. तर आपल्याला काय करायचं? ही आपली अलर्ट कॅन्डल आहे. पण अलर्ट कॅन्डल एवढी मोठी बनवली की आपल्याला तिथं इथून जर आता मी ही क्रॉस पण केली आणि इथून केलं तर माझा स्टॉप लॉस भेटला. मी काय केलं, मी तिकडून रिव्हर्सल केला. कारण मी तुम्हाला पहिलेच बोललो का नाही इथून मार्केट रिव्हर्सल जाऊ शकतो थोडा. कारण एवढी मोठी कॅन्डल आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये नाही पाहिजे. मी ते सांगायचं विसरलोय स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला ॲटलीस्ट 100 पॉईंटच्या खाली पाहिजे ही कॅन्डल. तरच आपले स्ट्रॅटेजी चालणार, नाही तर रिव्हर्सल होणार. कारण एवढा मोठा मूव्ह 200 पॉईंटचा मूव्ह निफ्टीमध्ये देऊन मार्केट जर अजून खाली त्या 300 पॉईंट तुम्ही एक्स्पेक्ट करू शकत नाही. कारण हा निफ्टी आहे. हां, ठीक आहे. सेन्सेक्स, बँक निफ्टी असं तर बात वेगळी आहे. कारण ते तेवढे मोमेंटम देतात. पण निफ्टी 200-300 पॉईंट रेग्युलर वेला 200-300 पॉईंटचाच मोमेंट. काही जर न्यूज आले तर निफ्टी जास्त मूव्ह करतो. काहीतरी इम्पॉर्टंट न्यूज आले तरच निफ्टी एवढा मूव्ह करतो. पण नॉर्मली निफ्टी तुम्हाला दाखवू तर निफ्टी 200 पॉईंट जर पहिल्याच कॅन्डलला झाला तर तुम्हाला ऑब्व्हियसली रिव्हर्सल ट्रेड नाही तर इथंच मार्केट होव्हर करणार या रेंज. दोनच गोष्टी होतात. जेव्हा पण मोठी कॅन्डल बनते ना, एक तर मार्केट रिव्हर्सल देतो, नाहीतर या लेव्हललाच होल्ड करत बसतो. तर त्याच अनुसार मी ट्रेड घेतला आणि मी लगेच आज तुम्ही बघा, आज आपण पोझिशन दाखवतो तुम्हाला 3678चा मी 48चा प्रॉफिट केलाय. तर बघू जर दुसरा ट्रेड घेतला तर
तुम्हाला मी परत अपडेट करेन, पण आणि नाही घेतला तर आजचा तुम्हाला हेच आहे. कसं तुम्हाला हेच दाखवायचं आहे मला या महिन्यात, का कसं आपण ट्रेड रिव्हर्सल, काय माझे इमोशन्स असतात ते तुम्हाला दाखवायचं आणि केव्हा डिसिजन्स चेंज करायला लागतात, केव्हा डिसिजन्स तुम्हाला बदलायला लागतात. आज जसं मी तुम्हाला बोललो होतो 100 पॉइंट घ्यायचा माझा प्लॅन आहे, पण नंतर मी बघितलं, मला असं वाटलं इथून एक प्राइस ॲक्शन, इथून एक रिव्हर्सल येऊ शकतो. त्याच्यामुळे मी ट्रेड एक्झिट केला. ते तसंच झालं बघा. तसंच झालं मार्केटने त्याच लेव्हलला परत एक पण मला नाही वाटत मार्केट आता इथून वरती जाणार. मार्केट कारण चांगला सेटअप पण बनवलाय. तर इट्स ओके, इट्स अ पार्ट ऑफ गेम. तर बघू जर ट्रेड भेटला तुम्हाला अपडेट करेन, नाहीतर मग आज तुम्हाला असेच मी तुम्हाला आता व्हिडिओज टाकत जाईन. थँक तर मी परत एकदा एंट्री घेतलेली आहे. तर तुम्हाला मी बोललो होतो का मी जर मला रिव्हर्सल आला तर कारण आपला टार्गेट खूप चांगला आहे. आपण इथून आहे ना, नाही करून आपण होल्ड करणार आहे ट्रेडला. पण मी काय केलं, मी 50 पॉईंट पहिले बुक केल्यानंतर मी परत एंट्री घेतली आणि मला चांगल्या लेव्हलला एंट्री घेतली, तर मी परत एंट्री घेतली. तर मी काय करणार आहे आता, आता आपण काय करू, आता फक्त आपण होल्ड करू. आपण 10 पॉईंटचा स्टॉप लॉस देणार आहे आणि आता आता बघायचं हे किती चालू आहे. आता कसं होतं, जर आपला रिव्हर्स झाला असता तर आपला 1500चा, आता आपल्याला काय होणार आहे, आपल्याला जास्तीत जास्त 3000चा प्रॉफिट होणार आहे. तर आपण काय करणार आहे, आपला आता तुम्हाला मी दाखवतो शॉर्ट पोझिशन आणि आपण एंट्री केली आहे इथं कुठेतरी, राईट. तर आपला टार्गेट आता असणार आहे इथून 202चा. ओके, एवढा आपला टार्गेट असणार आहे. इथं काय होणार आहे, मी 277चा माझा स्टॉप लॉस लावलेला आहे. जरी इथून रिव्हर्सल झालं तर आपल्याला काहीतरी 3000चा प्रॉफिट होणार आहे आज. तर आपण तेच करणार आहे. कारण अशा वेळी मी मिस नाही करणार आहे जे पण असेल ते. आणि आपला आता टार्गेट या लेवलला जर आला मार्केट तर आपण एक्झिट करणार. तर हा सिंपल रूल आहे. तर हेच असतं जेव्हा जेव्हा केव्हा पण आपल्याला थोडा आपल्याला केव्हा केव्हा थोडा एक रिस्क घ्यायला पण लागते. कारण आता आपण मार्केटच्या पैशाने खेळतो, तर आपल्याला एवढं हे करायची गरज नाही. आपल्याला त्याचा टेन्शन घ्यायची पण गरज नाही. कारण हा पूर्ण मार्केटचा पैसा आहे. तर हेच असतं. आणि हे बघा, तुम्ही जेव्हा पण मार्केट करायला नाही, ते बघा 266 आला. हे काही रूल्स आहेत ना, हे तुम्हाला मी सांगेन कसं हे करायचं. पण कसं असतं शेवटी काही गोष्टी मला सांगता येत नाही, पण इट्स ओके. आता बघा स्टॉप लॉस हिट झाला तरी काय होणार आहे? 3000चं प्रॉफिट. पण ते त्यावेळी जर रिव्हर्सल झालं असतं, तर आपल्याला ₹1500 भेटले असते. पण आता आता आपल्याला 7,000. तर मी तुम्हाला बोललो होतो माझा टार्गेट 100 पॉईंटचाच आहे. पण मी सध्या 50 पॉईंट बुक करेन, त्याच्यानंतर विचार करेन काय करायचं पुढे. तर आता बघू, आता आपल्याला कायच नाही करायचं आहे. आपण स्टॉप लॉस टाकलेला आहे आणि आपल्याला फक्त आणि फक्त होल्ड करायचा आहे. तो त्याच्या हिशोबात चालेल आणि आता बघा. तर आता मी तुम्हाला दाखवतो. हे असे इमोशन्स आता काय होतं माहिती आहे, केव्हा-केव्हा मार्केट बघा प्रॉब्लेम कुठं होतो? प्रॉब्लेम प्रॉब्लेम कुठं होतं माहीत आहे? केव्हा-केव्हा लोकं काय करतात माहीत आहे? लॉस झाला का 20 वेळा लॉस एंटर करत राहतात. 20 वेळा त्या लॉसच्या मागे हे करत राहतात. पण तुम्ही बघा, पण आपण जेव्हा प्रॉफिट होतो ना, आपण प्रॉफिटच्या वेळी रिएंटर करत नाही. का नाही रिएंटर करायला पाहिजे? जर आपल्याकडे आपला रिस्क मॅनेजमेंट आहे, आपलं सर्व सर्व काही आहे, तर आपल्याला का नाही त्याचा फायदा घेतला पाहिजे? पण माझा उद्देश तेच आहे. आता मी बघा, आता मला कायच नाही करायचं. मला चांगल्या लेव्हलला एंट्री भेटली आहे. तर आता मी पूर्ण थांबणार. आता मी 202 पर्यंत थांबणार आणि आपण बघू आज किती आपला प्रॉफिट होतोय. ओके. तर मी तुम्हाला भेटतो. आता तुम्हाला ट्रेड तुमच्या समोरच आहे. जे पण होईल मी तुम्हाला दाखवणार. आता इथून जर 20 पॉईंट खाली आला ना, आता म्हणजे ऑलमोस्ट 67ला गेलाय. 47 आला, तर मी माझा स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणणार. म्हणजे आपल्याला काहीच प्रॉफिट नाही करायचं. असे मार्केटमध्ये एंट्रीज करायला लागतात. अशा मार्केटमध्ये केव्हा पण मार्केटमध्ये ह्या लेव्हलचा तुम्हाला केव्हा मॅनेजमेंट करायला लागतं. आणि तुम्ही बघा आता किती प्रॉफिट चाललाय 4-6. मला फरकच नाही पडत किती प्रॉफिट चाललंय. आपल्याला फक्त आता काय करायचं आहे, 47 ला आला ना, तर मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करणार आहे आणि जे पण प्रॉफिट होईल, जर ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला, तर आपण त्याला हे करणार. तर हा माझा प्लॅन आहे. तर बघूया आता काय होतंय. ओके. तर मी तुम्हाला भेटतो जसा, कारण ते आता कसं आहे माहिती आहे का, खूप वेळ इथं बसूच पण शकत नाही. कारण आपण स्टॉप ऑप्शन सेलिंग केलं आणि आपल्याला थांबायचं आहे. तर बघू काय होतंय, मी तुम्हाला दाखवेन. ओके. आणि इथं आहे ना, इथं तुम्हाला फक्त ना याची पोझिशन दिसत आहे. ॲक्चुअली कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही यात बघाल, यात प्रॉफिट थोडा कमी दाखवत असेल. कारण तिकडे मी हेज केलेली पोझिशन आहे, जो माझा तो हे आहे, त्याचा पण तुम्हाला दिसत असेल. तर आपल्याला काय नाही करायचं, आपल्याला इथं फक्त 202 आला ना, तर आपल्याला
हे करायचं आहे. मी इथे 202 आला तर मी त्याला बुक करेन. ओके. आपला इथं थोडा, कारण इथं फक्त त्याचीच, इथं पूर्ण ओव्हरऑल याला मायनस करून पण दाखवत आहे आणि इथं फक्त तुम्हाला हे दाखवतंय. इट्स ओके. जे पण होईल मी तुम्हाला दाखवेन. ओके. पण आता आता आपल्याला टेन्शनच नाही आहे. जर 47 आला तर आपला अजून चांगलं आहे. आपण त्याला हे करू. ओके. तर 3 मिनिटात ही कॅन्डल क्लोज होईल आणि ही कॅन्डल जर चांगली चांगली क्लोज झाली तर आपला, तुम्ही विचार करा, आपल्याला चांगल्या लेव्हलचा हे भेटेल आणि चांगला प्रॉफिट भेटणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट 7-8 हजाराचा आपला प्रॉफिट यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. ओके. तर हे बघा, आता माझा आहे ना, हा टार्गेट आहे. तर तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला दाखवतो. हा आपला ट्रेड आहे आणि हा आपला 217 ला आपण ट्रेडमध्ये एक्झिट करणार आहे. कारण 50 पॉईंट इथून भेटले तरी खूप झाले. तर या प्रकारे आपली आजची ट्रेडिंग असणार आहे. तर बघू आता काय होतंय. काय होणार आहे, जास्तीत जास्त इथं मार्केट होल्ड करेल आणि आपल्याला आता बघा 4800चा आहे. इथं तुम्ही बघितलं तर 4600चा ऑलमोस्ट, म्हणजे ठीक आहे 5000. का आता मला प्रॉब्लेम आहे का? का माझ्या आता पैसे जाणार आहेत का? नाही, नाही जाणार. आता मला फक्त होल्ड करायचं आहे. तो होल्डिंगच मी तुम्हाला दाखवतो, कारण खूप लोकांना होल्डिंग समजत नाही. तर बघू आता काय होतं. एक तर स्टॉप, इथून स्टॉप लॉस हिट होईल हा वाला याचा स्टॉप लॉस पण मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे. त्याचा स्टॉप लॉस आहे 277 ला. हा आपला स्टॉप लॉस आहे. ओके. तर बघू आता काय होतं. ते पण मी तुम्हाला दाखवेन. पण आपण आता होल्ड करणार. आता मतलबच नाही मधून निघून. कारण आता जे पण असेल मी तुम्हाला दाखवेन. ओके. फक्त मला असं वाटतंय, ट्रेडिंगमध्ये लॉस आपण 2 गोष्टीमुळेच करतो. कारण आपण केव्हा पण विनिंग ट्रेडला होल्ड करत नाही. म्हणजे जो आपला ट्रेड नक्की प्रॉफिटेबल दिसायला लागतो, तर आपण लगेच निघतो, बाहेर निघतो त्या ट्रेडमधून. आणि जेव्हा पण आपले लुझिंग ट्रेड असतात, तसं पण जे पण लुझिंग ट्रेड असतात त्याला आपण होल्ड करतो. म्हणजे जे खराब ट्रेड आहेत त्याला आपण, म्हणजे लॉसवाले ट्रेड आपण होल्ड करतो आणि प्रॉफिट. आता इथं काय होतं असेल माहिती आहे, खूप लोकांना अरे बघत असेल, अरे एवढा प्रॉफिट आहे तर कशाला तुम्ही हे करता? नाही ना, मग ट्रेडिंग करून फायदाच काय? मग एवढ्या दिवस मग तसं मग ते गॅमलिंग आहे. मग आज तुम्ही चांगला ट्रेड होता, जिथं तुम्हाला 100 पॉईंट भेटत होते, तिथं तुम्ही 50 पॉईंट निघाले आणि उद्या जर चांगला ट्रेड नाही केला आणि त्यात तुम्ही लॉस. हेच असतं ना. म्हणून तेव्हा पण आहे ना, होल्डिंग शिका. ठीक आहे ना, लॉस झाला तरी काय फरक नाही. कारण आता तुम्हाला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जेव्हा पण लोकं ट्रेडिंग करतात ना, म्हणजे त्यांना असं वाटतं का नाही, माझा म्हणजे जसं तुम्ही एम-बी-ए करता. तुम्ही एम-बी-ए करून तुम्ही काय करता? एक सांगायचं तुम्हाला, एम-बी-ए करून काय करता? एम-बी-ए करून अभ्यास करता, त्याच्यानंतर तुम्ही कामाला लागून तेव्हा पैसे कमवता. ट्रेडिंगमध्ये उलटं आहे. ट्रेडिंगमध्ये लोकं पहिले पैसे कमवायचा विचार करतात. त्याच्यानंतर मग लोकं विचार करतात, पैसे कमवतात, त्याच्यानंतर विचार करतात. मग पैसे गेल्यावर नंतर मग शिकायला. नाही, पहिले शिका. आता तुम्ही पैशांचा विचारच नका करू. जर तुम्ही स्टार्टिंगला तर पैशांचा विचारच नका करू. काय नाही होणार आहे. तर तुमचा ट्रेड मॅनेजमेंट आणि स्टॉप लॉस तुम्ही स्टॉप लॉस लावायचा तुम्हाला येत असेल ना, तर तुम्हाला केव्हाच तुम्ही ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल लॉस करू शकत नाही. आता तुम्ही बघा, आता मला प्रॉब्लेम नाही, मला मला फरकच नाही पडत आहे. मी ऑलरेडी ₹3000 प्रॉफिटमध्ये आहे आज. जास्तीत जास्त काय, पण 3000 चे जर 7000 होत असतील तर मी कशाला रिस्क नको घेऊ चांगल्या लेव्हलला. तर हेच असतं. हेच मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि बघू काय होतंय ट्रेडमध्ये. ओके. तर तुम्हाला आता जेव्हा पण जेव्हा पण होईल प्रॉफिट, जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी तुम्हाला सांगेन. जर टार्गेटपर्यंत आला, जो 217 चा आपला टार्गेट आहे, तर बघू काय होतं. तर तुम्हाला सांगतो मी. जेव्हा जेव्हा येईन मी तेव्हा तुम्हाला सांगेन असं असं झालं. ओके. तर आता बघा मित्रांनो, 5300 चा प्रॉफिट चालू आहे आपल्याला. आपला टार्गेट आता असणार आहे 247 चा, आपला 217 पर्यंत आपला टार्गेट असणार आहे. तर बघू आता काय होणार आहे, काय होतंय करून. ओके. दिस इज पॉवर ऑफ ट्रेडिंग. आता बघा किती चांगला मूव्ह आलाय. तर लोकांना वाटत असेल काय इथून मार्केट. आता तर मी कशाला नाही होल्ड करू 5800. ओके. म्हणजे आपला ओरिजिनल प्रॉफिट चालू आहे, तो चालू आहे 5200. ठीक आहे. आता मी होल्ड करणार. आता मी कशाला सोडू हा ट्रेड? तुम्हीच बोला ना. मी कशाला सोडू? जो 17 पर्यंत आला तर आपण एक्झिट मारणार. 6000. जरी तर आपल्याला 7,500-7,000 दिसले ना या लेवलला, तर आपण एक्झिट मारणार. अजून ₹1,500 दिसले तर आपण एक्झिट मारणार. 1,500 म्हणजे ऑलमोस्ट 20 पॉईंट इथून. हे बघा. ओके. तर केवढा ईझी आहे ट्रेड होल्ड करणं. तुम्हाला पहिले मी 3,000 मध्ये प्रॉफिट दाखवला. त्याच्यानंतर
आता आपला लॉस पण नाही आहे. आता आपण सरळ आपला ट्रेडिंग स्टॉप लॉस ट्रेल करून स्टॉप लॉस ट्रेल करून आपण बघा किती चांगला मूव्ह आलाय. लोकं एवढा काय मार्केटला एवढा कॉम्प्लिकेट करायची पण गरज नाही. आता काहीच फरक पडत नाही. आता जास्तीत जास्त काय होणार आहे? तर जास्तीत जास्त आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होणार आहे. तर आपण बघू. आपण 17 पर्यंत आपल्याला निघायचं आहे. 17 अजून इथून 50 पॉइंट. ओके. लेट्स सी काय होतं मी तुम्हाला दाखवतो. ओके. बघा आता आता आपण आहे ना, आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करून जो सेकंड एंट्री होती त्याला स्टॉप लॉस ट्रेल करून आपण कॉस्ट टू कॉस्ट आणलेला आहे. म्हणजे आता आपला लॉस पण नाही. जरी आपण हे केलं तरी 50 पॉइंट आपल्या हातात आहेत. तर आता काही प्रॉब्लेमच नाही. आता आपल्याला फक्त फक्त आपल्याला होल्ड करायचं आहे आणि कसं असतं हेच तर मेन गोष्ट आहे ना. आपण होल्ड करायची आपल्याला ताकद याच्यासाठीच येत नाही, कारण आपल्याला वाटतं का आता एवढा प्रॉफिट दिसतो तर आपला लॉस होईल. अरे पण ॲटलीस्ट तुम्ही जेव्हा पण ट्रेडिंग करता, ठीक आहे, XYZ काही पण रिझन असेल, तर तुम्ही ॲटलीस्ट तुमचा काही अमाउंट जर तुम्ही ब्लॉक केलं, जसं माझा रूल्स आहेत काहीतरी सेकंड जर 20 पॉइंट आले, तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा स्टॉप लॉस कॉस्ट करा. आता कशाला तुम्ही होल्ड नाही करणार? जर तुमचे पैसेच जाणार नाहीये, तर कशाला होल्ड नाही करणार? काय होणार आहे जास्तीत जास्त रिव्हर्सल होईल आणि स्टॉप लॉस होऊन द्या स्टॉप लॉस हिट ना. काय फरक पडणार आहे? स्टॉप लॉस हिट तरी झाला, तरी तुमचे प्रॉफिट नो लॉस. बंद करा ट्रेडिंग. पुढच्या दिवशी परत ट्राय करा. एक ना एक दिवस तुम्हाला असा मोमेंट येईल, तर तुम्ही बोलाल, "अरे, आता एक ना एक दिवस असा होईल, तर तुम्हाला ते पैसे तुमचे जेव्हा पण तुमचा मोठा अमाउंट, तुमचा मोठा प्रॉफिट तुमच्या अकाउंटला येईल ना, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येणारच आहे." तर हेच आहे. आता बघा ना, मग काय होणार आहे? जसं 67 मी स्टॉप लॉस आणून ठेवलाय माझा. तर आता आपलं हेच नाहीये. राइट? हा आपला. आता आपला फक्त प्रॉफिटच आहे. रेड पार्टच गेलाय आपला. तर आपल्याला काय नाही करायचं. आपल्याला फक्त आता होल्ड करायचं आहे आणि जे पण असेल ते आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे. बात खतम. सो सिंपल. आता बघू काय होतंय. एकतर बघा आपल्याला 50 पॉइंट तर भेटलेलेच आहेत. आपण हे तर बोनस आहे. हे मार्केटच्या पैशांवरच खेळतो. आता काय तुम्हाला टेन्शनच नाहीये. तर तुम्ही बघा काय पण होईल ते मी तुम्हाला दाखवेन. ओके. बघू काय होतंय. तर हे बघा आता मी ट्रेड क्लोज केलाय आणि आपला प्रॉफिट झालाय 5992 चा. कारण आता मी थोडा बाहेर पण चाललोय कारण मला काम आलंय अर्जंट. त्यामुळे मी ट्रेड क्लोज केला. ठीक आहे 10 पॉइंट आपल्याला 630 या ट्रेडमध्ये आपण ऑलमोस्ट 6360चा प्रॉफिट आपल्या या ट्रेडचा आणि ते त्यात माझा मायनसमध्ये गेलाय. तो मायनस गेलाय तो याचा हे आहे. हेजिंग केलं होतं त्यात मला 300चा लॉस झालाय. तर ठीक आहे इट्स ओके. ते मार्जिन बेनिफिटसाठी घेतलं कारण आज मार्क भेटला होता प्रीमियम. तर ठीक आहे. तर आज आपण प्रॉफिट केलाय 6000चा. राइट? तर तुम्हाला असेच व्हिडिओ मी टाकणार आहे आता. थोडा व्हिडिओजमध्ये काय गोष्टी समजल्या तर कमेंट करा. कारण या गोष्टी मी पण एवढं मला पीक अजूनपर्यंत झालो नाही या गोष्टी. त्याच्यामुळं नक्की तुम्हाला जर जे पण काही गोष्टी समजत नसेल तुम्ही नक्की मला कमेंट करा. आणि आज आपण ट्रेड एक्झिट केला. ऑलमोस्ट आपण 70 to 80 पॉइंट्स कॅप्चर केलेत. थँक यू.